हॅलो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर म्हटलं आज चला एक लॉंग व्हिडिओ शूट करूया, बरेच दिवस झाले केला नाही. सो मग आज ना मला हेअर वॉश करायचा होता. सो त्यासाठीच इथे मी हेअर ऑइलिंग करायला घेतली. ऑइलिंग करताना थोडंसं स्काल्प मसाजसुद्धा केला. थोडा वेळ मसाज केल्यावर ना एकदम रिलॅक्स वाटतं नाही का. सो त्यासाठीच मग मसाज वगैरे झाली आणि मग आज बाहेर पाहते तर थोडंसं ऊन आलं होतं. पण हे ऊन काही जास्त वेळ टिकणार नव्हतं. थोड्या वेळाने पुन्हा पाऊस येईल. आपल्याकडे तर सध्या हेच चालू आहे. असो बघूया किती वेळ टिकतं. मग सगळ्यात आधी तर मी घरातली क्लिनिंग वगैरे करून घेतली, नाश्ता वगैरे केला, बट ते काही मी शूट नाही करू शकले. मग नाश्ता वगैरे झाल्यावर मला असं वाटत होतं की माझा फेस थोडा टॅन वाटतो आहे, म्हणून म्हटलं चला फेस मास्क लावूया. ॲक्च्युली मला ना मुलतानी मिठी लावायची होती, बट ती काही मला सापडलीच नाही ॲक्च्युली, म्हणजे संपली असेल माझ्याकडची. म्हटलं जाऊ दे काही हरकत नाही, बेसन पीठ लावून घेऊया. थोडा वेळ मग ठेवलं ते, नंतर फेस क्लीन करून घेतला. आणि ना हे स्विस ब्युटी ब्रँडचं मी आय पॅचेस लावत आहे. पर्सनली ना मला हे खूप जास्त आवडतं आणि खूप हायड्रेटिंग आणि फ्रेश फील होतं. मग हे लावत होते मी. आणि अजून एक सांगायचं होतं मला की तुम्ही क्लीनअप, फेशियल किंवा स्किनची कुठली जरी ट्रीटमेंट केलेली असेल ना, तर लगेच फेस वॉश करू नका किंवा फेसला काहीच लावू नका कंप्लीट एक दिवस. कारण का जर तुम्ही लावलं तर मग तुम्हाला हवा तसा रिझल्ट नाही मिळणार. सो त्यासाठीच मग मी इथे रेडी झाले. मला माझ्या फ्रेंडकडे जायचं होतं, तिने मला जेवायला बोलवलं होतं. मग तिकडे गेले, पण तिकडे काही शूट नाही करू शकले. मग येते वेळी नर्सरीमध्ये गेले होते मी. तिथे एकदम तुम्ही बघू शकता किती छान असे प्लांट्स आहेत. बट मी घेतले नाही बरं का, पाहतच होते की किती छान आहेत वगैरे. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या एका ब्लॉगमध्ये. बाय.